हॅलो फ्रेंड्स, गाईज आपल्या सगळ्यांसाठी आमच्याकडून एक छोटीशी भेट. ही भेट म्हणजे 27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा यांचं आगमन होतं आहे. बरोबर, आपला एक मेडिटेशनचा कोर्स 1 सप्टेंबर रोजी सुरू होतो आहे. या कोर्सला आम्ही गणपती बाप्पा यांच्या आगमनाप्रित्यर्थ 50% ऑफची ऑफर लागू करत आहोत. म्हणजे कोर्सची मूळ फी जी आहे त्या फीपेक्षा त्याच्या अर्ध्या फीमध्ये आता या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. बरोबर, पण ही ऑफर केवळ आणि केवळ 1 सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या कोर्ससाठी आहे. त्याच्यानंतर सुरू होणाऱ्या कोर्सला किंवा त्याच्या आधी सुरू होणाऱ्या कोर्सला ही ऑफर लागू केली जाणार नाही आहे. येते लक्षात? त्यामुळे ज्या लोकांना या कोर्सला ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे. त्या लिंकवर कोर्सची आणि आपल्या अकॅडमीची पूर्ण माहिती उपलब्ध आहे. ॲडमिशन घ्यायची असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचा विषय हा कुंडलिनी जागृती हा आहे. गाईज, हा बऱ्यापैकी अवघड किंवा कॉम्प्लिकेटेड असा हा विषय आहे, पण तितकासा महत्त्वाचा विषय देखील आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ नीट बघा, संपूर्ण बघा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी मांडणार आहे त्या सगळ्याचे मला कुठल्या ना कुठल्या तरी ग्रंथांमध्ये रेफरन्सेस मिळालेले आहेत. ते सगळे रेफरन्सेस मी या व्हिडिओच्या शेवटी आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, नीट विषय समजून घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा विषय हा आहे की मुळात कुंडलिनी जागृती म्हणजे काय. ज्या लोकांना कुंडलिनी जागृती म्हणजे काय असतं, कसं असतं त्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे, त्यांच्यासाठी आधी कुंडलिनी जागृती म्हणजे काय हे पूर्ण सांगणं गरजेचं आहे. तर असं म्हणलं जातं की मानवी शरीरामध्ये शरीराच्या माकड हाडाच्या इथे 3.5 वेटोळे घालून कुंडलिनी सुप्त अवस्थेमध्ये असते. बरोबर, ही सुप्त अवस्थेमध्ये असलेली कुंडलिनी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केल्यावर, साधना केल्यावर, उपासना केल्यानंतर जागृत होते. ही जी कुंडलिनी असते ती त्याचं तोंड खालच्या दिशेला असलेल्या सुप्त अवस्थेमध्ये असते आणि जेव्हा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो, साधना करतो, उपासना असतो तेव्हा ती जागृत होते. म्हणजे त्याचं हे तोंड वरच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. बरोबर, जेव्हा त्याचं तोंड वरच्या दिशेने होतं तेव्हा त्याचं तोंड सुषुम्ना नाडीच्या खालच्या टोकाला जोडलं जातं. आता इथे आधी या नाड्यांबद्दल समजून घेऊयात. अध्यात्मामध्ये किंवा कुंडलिनी या विषयामध्ये 3 नाड्याचा मुख्यत्वे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या नाड्या म्हणजे इडा नाडी, पिंगळा नाडी आणि सुषुम्ना नाडी. बरोबर, या सुषुम्ना नाडीला जेव्हा कुंडलिनीचं तोंड जोडलं जातं तेव्हा आपल्या शरीरामध्ये वाहत असलेला प्राणवायू त्या सुषुम्ना नाडीमधून व्हायला सुरुवात होते. बरोबर, जेव्हा ही कुंडलिनी सुप्त अवस्थेमध्ये असते, झोपलेली असते, तेव्हा हा प्राणवायू केवळ इडा आणि पिंगळा या 2 नाड्यांमधूनच वाहत असतो. पण जेव्हा ही कुंडलिनी जागृत होते आणि ती सुषुम्नाशी जोडली जाते तेव्हा हा प्राणवायू सुषुम्ना नाडीतून देखील व्हायला सुरुवात करतो. आणि जसजसा तो फ्लो होत वरवर जात असतो तसतसा तो प्राणवायू वाटेमध्ये येणाऱ्या काही चक्रांना ॲक्टिवेट करत जातो असं म्हणलं जातं. आता ही चक्र म्हणजे कुठली? तर जसं आपल्या माकड हाडाच्या इथे सुप्त अवस्थेमध्ये कुंडलिनी झोपलेली असते तसंच आपल्या सुषुम्ना नाडीच्या इथे म्हणजेच आपल्या मणक्याच्या इथे 7 चक्रे देखील असतात. ती 7 चक्रे देखील त्यांच्या सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि जेव्हा त्या सुषुम्ना नाडीमधून हा वायू व्हायला सुरुवात होते तेव्हा एक एक करत वाटेमध्ये येणारी ही 7 चक्रे ॲक्टिवेट होत जातात. या 7 चक्रामध्ये सगळ्यात सुरुवातीला मूलाधार चक्र जे माकड हाडाच्या इथेच असतं, तर सगळ्यात शेवटी 7वं चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र जे वरती टाळूच्या इथे असतं. आता ही जी 7 चक्र आहेत या 7 चक्रांचे स्वतःचे देखील काही स्वभाव असतात, स्वतःचे देखील काही गुण असतात. जसजसं आपलं एक एक चक्र ॲक्टिवेट होत जातं तसतसं आपल्याला त्या चक्राचे काही फायदे मिळत जातात, त्याचे काही लाभ होत जातात. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की जेव्हा सहस्त्रार चक्र ॲक्टिवेट होतं म्हणजेच जेव्हा ही 7ही चक्र ॲक्टिवेट होतात तेव्हा माणसाला मोक्ष किंवा मुक्ती किंवा आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो.
त्याचबरोबर जेव्हा सहस्त्रार चक्र देखील ॲक्टिवेट होतं तेव्हा आत्मसाक्षात्काराबरोबरच काही सिद्धी देखील मानवाला प्राप्त होत असतात असा दावा केला जातो. ठीक आहे, काही ठिकाणी असे देखील उल्लेख आहेत की कुंडलिनी जागृत झाली असता किंवा सहस्त्रार चक्र ॲक्टिवेट झालं असता माणसाला अद्भुत अनुभव येतात. सो हा सगळा विषय जो आहे त्या विषयाला कुंडलिनी जागृतीचा विषय असं म्हणलं जातं. क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं की कुंडलिनी जागृती हा विषय काय आहे? ठीक आहे. आता या कुंडलिनी जागृतीचा जो विषय आहे त्या विषयाचा वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या बाजूने जेव्हा विचार करण्यात येतो तेव्हा त्या कुंडलिनी जागृतीच्या पूर्ण थेअरीमध्ये बरेच लूप होल्स आढळतात. म्हणजे काय तर जेव्हा शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून याचा विचार केला जातो तेव्हा असं लक्षामध्ये येतं की शरीरामध्ये माकड हाडाच्या इथे किंवा मणक्याच्या इथे सुप्त असलेली कुंडलिनी किंवा मणक्याच्या इथे असलेली 7 चक्र शरीर उघडून पाहिलं असता कुठेही आढळत नाहीत. ठीक आहे, शरीरशास्त्र जेव्हा त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो तेव्हा त्याचं असं म्हणणं असतं की आम्ही हे सगळं चेक केलं आहे, आम्हाला कुठेही अशी चक्र आढळली नाहीत, ना आम्हाला कुठे सुषुम्ना नाडी आढळली, ना आम्हाला कुठे सुप्त अवस्थेत असलेली कुंडलिनी सापडली. यावर कुंडलिनी जागृतीची बाजू घेणाऱ्या लोकांचा दावा असा असतो की मणक्याच्या इथे जी 7 चक्र आहेत ती 7 चक्र म्हणजे 7 एनर्जीची सेंटर्स आहेत. बरोबर, एनर्जीची सेंटर्स म्हणजे ऊर्जा केंद्र. बरोबर, आता ऊर्जा केंद्र जरी असली तरीसुद्धा विज्ञानाच्या मार्फत ऊर्जा डिटेक्ट करता येते. बरोबर, ऊर्जा कुठे आहे ऊर्जा कुठे नाही आहे हे विज्ञानाच्या मार्फत ओळखता येतं. या बाबतीमध्ये विज्ञान देखील असा दावा करतं की मणक्याच्या इथे त्यांना कुठलीही ऊर्जेची केंद्र आढळलेली नाहीत. अशा वेळेस कुंडलिनी जागृतीच्या बाजूने असा युक्तिवाद सादर करण्यात येतो की शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून शरीरामध्ये कुंडलिनी अथवा सुषुप्त नाडी अथवा कुठलीही 7 चक्र सापडत नाहीत. यामागचं कारण कुंडलिनी किंवा सुषुम्ना नाडी किंवा 7 चक्र या सर्व गोष्टी नॉन मटेरियलिस्टिक आहेत. ओके, आता इथे सगळ्यात पहिल्यांदा मटेरियलिस्टिक आणि नॉन मटेरियलिस्टिक म्हणजे काय हे समजून घेऊयात. बरोबर, मानवी इंद्रियांना मानवाच्या 5 इंद्रियांना ज्या गोष्टींचा अनुभव घेता येतो त्या गोष्टींना मटेरियलिस्टिक गोष्टी असं म्हणलं जातं आणि मानवाच्या 5 इंद्रियांच्याही पलीकडे ज्या गोष्टी असतात त्याला नॉन मटेरियलिस्टिक गोष्टी असं म्हणण्यात येतं. या नॉन मटेरियलिस्टिक आणि मटेरियलिस्टिक शब्दांनाच मराठीमध्ये म्हणताना सूक्ष्म आणि स्थूल असं म्हणतात. मटेरियलिस्टिक म्हणजे स्थूल, आपलं शरीर ही मटेरियलिस्टिक गोष्ट आहे म्हणजे आपलं शरीर ही स्थूल गोष्ट आहे. बरोबर, तसंच आपले विचार ही नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट आहे म्हणजे आपले विचार ही सूक्ष्म गोष्ट आहे. येते लक्षात? ओके, त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे कुंडलिनी जागृती याच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे सगळे जे एलिमेंट्स आहेत मग ते 7 चक्र असतील किंवा ती सुषुम्ना नाडी असेल किंवा कुंडलिनी असेल या सर्व गोष्टी नॉन मटेरियलिस्टिक आहेत. मानवी शरीरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नॉन मटेरियलिस्टिक आहेत आणि त्यामुळे त्यापैकीच एक म्हणजे या सगळ्या कुंडलिनीमध्ये असलेले एलिमेंट्स आहेत. जसं मानवी शरीरामध्ये आत्मा किंवा सूक्ष्म घटक ज्याला आपण म्हणतो ती गोष्ट आहे ती सुद्धा नॉन मटेरियलिस्टिकच आहे. बरोबर, मग ती जर मानवी शरीरामध्ये असू शकते तर त्यांचा असा दावा आहे की कुंडलिनीमध्ये असलेले सर्व एलिमेंट देखील नॉन मटेरियलिस्टिक आहेत आणि ते मानवी शरीरामध्ये आहेत. ते नॉन मटेरियलिस्टिक असल्यामुळे विज्ञानाला किंवा शरीरशास्त्राला त्यांचा अनुभव घेता येत नाही, त्यांना ओळखता येत नाही. आणि हा दावा केल्यावर तर या विषयामध्ये आणखीनच मोठा गोंधळ उडतो. येते लक्षात? कुंडलिनी जागृती या विषयाला क्वेश्चन करणारं फक्त शरीरशास्त्र किंवा विज्ञान नाही आहे तर अध्यात्म देखील आहे. अध्यात्म तर नॉन मटेरियलिस्टिक गोष्टींवर विश्वास ठेवणारं आहे तरीसुद्धा अध्यात्माच्या दृष्टीने विचार केल्यावर तर उलट कुंडलिनी जागृती या विषयामध्ये एक अत्यंत मोठा लूप होल आढळतो. ठीक आहे, तो लूप होल कुठला ते आता समजून घेऊयात. कुंडलिनी जागृती हा विषय जाणून घेत असताना आपण हे पाहिलं की कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा तिचं तोंड सुषुप्त नाडीशी जोडलं जातं आणि त्यामधून वाहणारा प्राणवायू हा त्या सुषुम्ना नाडीमधून व्हायला सुरुवात होते. बरोबर, आत्ता प्राणवायू म्हणजे काय तर प्राणवायू म्हणजे आपला श्वास. बरोबर, आणि गाईज श्वास ही मटेरियलिस्टिक गोष्ट आहे.
बरोबर. श्वास आपल्या इंद्रियांना जाणवतो. मी जर का इथे हात धरून श्वास बाहेर सोडला तर आपल्याला श्वास जाणवतो. बरोबर. याचा अर्थ श्वास ही मटेरियलिस्टिक गोष्ट आहे. जर कुंडलिनी जागृतीवाले असा दावा करतात की सुषुम्ना नाडी ही नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट आहे, तर मटेरियलिस्टिक असलेला श्वास नॉन मटेरियलिस्टिक असलेल्या सुषुम्ना नाडीमधून कसा काय वाहू शकतो? बरोबर. जी गोष्ट नॉन मटेरियलिस्टिक आहे त्या नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये मटेरियलिस्टिक गोष्ट कशी काय जाऊ शकते? बरोबर. याचं एक उदाहरण पाहूयात. ठीक आहे. उदाहरण म्हणजे समजा आता हे पुस्तक आहे. बरोबर. या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानयोग आणि हे स्वामी विवेकानंद यांचे हे पुस्तक आहे. आता हे पुस्तक ही नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट आहे की मटेरियलिस्टिक गोष्ट आहे? तर ही मटेरियलिस्टिक गोष्ट आहे. आणि या पुस्तकामध्ये काय आहे? तर या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंद यांचे विचार आहेत. विचार ही नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट असते. बरोबर. म्हणजे मटेरियलिस्टिक वस्तूमध्ये नॉन मटेरियलिस्टिक वस्तू राहू शकते, पण नॉन मटेरियलिस्टिक वस्तूमध्ये मटेरियलिस्टिक गोष्ट राहू शकते का? बरोबर. आपण असं म्हणताना म्हणतो की स्वामी विवेकानंद यांच्या विचारामध्ये पुस्तक आहे. याचा अर्थ असा होतो की स्वामी विवेकानंद यांच्या विचारामध्ये पुस्तकांचा विचार आहे. त्याचा अर्थ एवढाच होऊ शकतो. पण स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमध्ये कुठलं तरी मटेरियलिस्टिक वस्तू आहे, कुठलं तरी मटेरियलिस्टिक बुक आहे, असं होऊ शकतं का? नाही. म्हणजे काय? तर मटेरियलिस्टिक वस्तूमध्ये नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट राहू शकते, पण नॉन मटेरियलिस्टिकमध्ये मटेरियलिस्टिक राहू शकत नाही. अजून एक उदाहरण पाहूयात. मानवी शरीर ही मटेरियलिस्टिक गोष्ट आहे, पण आत्मा किंवा सूक्ष्म घटक हे नॉन मटेरियलिस्टिक आहे. मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट राहू शकते, कारण शरीरामध्ये आत्मा राहतो असं म्हणतो आपण. बरोबर. पण नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये शरीर राहू शकत नाही. आत्म्यामध्ये शरीर नसतं. नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये मटेरियलिस्टिक नाही राहू शकत. बरोबर. सो हा कुंडलिनी जागृतीमध्ये असलेला अत्यंत मोठा लूप होल आहे की ज्या सुषुम्ना नाडीला तुम्ही नॉन मटेरियलिस्टिक म्हणता त्या सुषुम्ना नाडीमधून श्वास ही मटेरियलिस्टिक गोष्ट कशी काय फ्लो होऊ शकते? बरोबर. हा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा लूप होल अध्यात्माने सांगितलेला. बरोबर. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केल्यानंतरच हा लूप होल समजू शकतो, कारण अध्यात्म नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट मानतं. पण त्याचबरोबर नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीचं नेचर काय आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं. ओके. पण मग आता याचा अर्थ असा होतो का की कुंडलिनी जागृतीमध्ये सांगितलेली सगळी थिअरी खोटी आहे? बरोबर. जर का त्यामध्ये इतके लूप होल्स आढळतात तर मग हे सगळं काय आहे? हे सगळं आलं कुठून? या सगळ्याचा जेव्हा अभ्यास करण्यासाठी मी अजून खोलामध्ये घुसलो तेव्हा गाईज माझ्या हातामध्ये काही पुस्तकं अशी सापडली ज्या पुस्तकांमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की कुंडलिनी जागृती या विषयामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे प्रतिकात्मक आहेत. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या वाचनामध्ये आलेलं पुस्तक म्हणजे स्वामी विवेकानंद यांचंच पुस्तक ध्यान आणि त्याच्या पद्धती. बरोबर. या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंद असा दावा करतात की मानवी शरीरामध्ये कुंडलिनी जागृतीच्या मार्फत ज्या 7 चक्रांबद्दल भाष्य करण्यात आलेलं आहे, ज्या 7 चक्रांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ते सर्व 7 चक्र रूपकात्मक आहेत. येते लक्षात? म्हणजे हे सगळे फक्त सिम्बॉल्स आहेत. हे सगळे सिम्बॉल्स आहेत फक्त. येते लक्षात? त्याचबरोबर हठयोग प्रदीपिका नावाचं जे पुस्तक आहे जे 14व्या शतकामध्ये लिहिण्यात आलं होतं स्वात्माराम यांच्याकडून, त्या पुस्तकाचा त्या ग्रंथाचा जो मराठी अनुवाद आहे त्या मराठी अनुवादामध्ये जर पाहिलं तर मला इथे दाखवायला आवडेल. हा हठयोग प्रदीपिका सुबोध मराठी भाषांतर. सुबोध भाषांतर याचा अर्थ काय? सुबोध भाषांतर याचा अर्थ होतो की जेवढे श्लोक तेवढंच त्याचं ट्रान्सलेशन, निरूपण नाही. म्हणजे इथे जर का तुम्ही पाहिलं तर इथे पाहिल्यानंतर लक्षामध्ये येईल की जेवढे श्लोक आहेत तेवढंच त्याचं मराठी भाषांतर आहे, त्याचं निरूपण नाही आहे. बरोबर. आपला जेव्हा स्वतःचा अध्यात्माचा अभ्यास असतो तेव्हा आपल्याला एवढंच इनफ होतं. आपल्याला पुस्तकं जेव्हा जुन्या काळातली हे ग्रंथ वाचायचे असतात तेव्हा आपला स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यावेळेला जेवढे श्लोक आहेत तेवढ्याच जर त्याचा अर्थ असेल तर त्या फक्त अर्थावरूनच आपल्याला समजू शकतं की त्यांना काय सांगायचं आहे. सो या पुस्तकामध्ये देखील स्वात्माराम यांनी हेच सांगितलेलं आहे की कुंडलिनी जागृतीमध्ये असलेली सुषुम्ना नाडी ही सुद्धा सिम्बॉल आहे, हे सुद्धा प्रतिकात्मक आहे, काल्पनिक आहे. येते लक्षात? ओके. पण मग आता हे कशाचे सिम्बॉल आहेत? बरोबर. ते आता जाणून घेऊयात.
आता गाईज हे सगळे कशाचे सिम्बॉल आहेत हे समजून घ्यायच्या आधी आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की सुषुम्ना नाडी आणि 7 चक्र या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या काळामध्ये या थेअरीमध्ये घालण्यात आलेल्या आहेत. येते लक्षात. यामागचं कारण असं, आत्ता मी हे जे पुस्तक सांगितलं हठयोग, हे जे पुस्तक सांगितलं हे 14व्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये केवळ आणि केवळ सुषुम्ना नाडीबद्दल सांगितलेलं आहे. 7 चक्रांचा त्यामध्ये उल्लेख नाही. येते लक्षात. त्यामध्ये कुठेही 7 चक्रांचा उल्लेख नाही. त्यामध्ये फक्त सुषुम्ना नाडीबद्दल भाष्य करण्यात आलेले आहे. यावरून हे लक्षामध्ये येतं की सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये सुषुम्ना नाडीचं कॉन्ट्रीब्युशन ॲड करण्यात आलं आणि त्यानंतर 7 चक्र वगैरे सिम्बॉल्स त्यामध्ये घालण्यात आलेली आहेत. बरोबर. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण सुषुम्ना नाडीबद्दल आत्ता विचार करूयात. ओके. आता सुषुम्ना नाडी याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर त्याही आधी आपल्याला श्वास या विषयावर जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर. कारण सुषुम्ना नाडीमधून जो वाहतो तो श्वास असतो. त्याला त्यांनी प्राणवायू हा शब्द वापरला आहे. प्राणवायू हा श्वासाचाच एक वेगळा शब्द आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अध्यात्मामधलं श्वासाचं महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपल्याला कुंडलिनी जागृती हा विषय नेमका काय आहे ते नाही समजणार. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आता श्वासाचं आध्यात्मिक महत्त्व समजून घेऊयात काय आहे ते. आता गाईज एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी आता जे सांगणार आहे ते तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. ती गोष्ट म्हणजे श्वास म्हणजे विचारांचं मूर्त स्वरूप. बरोबर. श्वास म्हणजे विचारांचं मूर्त स्वरूप. विचार ही जर का नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट असेल तर त्याचंच मटेरियलिस्टिक स्वरूप म्हणजे श्वास. बरोबर. विचार ही जर का सूक्ष्म गोष्ट असेल तर त्याचं स्थूल स्वरूप म्हणजे श्वास. किंवा थोड्या वेळासाठी अगदी सोपं करून सांगायचं असेल तर थोड्या वेळासाठी असं गृहीत धरा की श्वास आणि विचार एकच, या दोन्हीमध्ये काही फरकच नाही आहे. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा एखादी व्यक्ती हायपर झालेली असते तेव्हा त्या व्यक्तीचा श्वास देखील वाढलेला असतो. बरोबर. आणि जेव्हा आपण रात्री झोपलेलो असतो तेव्हा झोपलेलं असताना आपले विचार एकदम कमी असतात आणि म्हणून त्यावेळेला आपला श्वास देखील एकदम संथ झालेला असतो. येते लक्षात. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विचार आणि श्वास या दोन एकमेकांशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे अध्यात्मामध्ये आपल्याला कायम श्वासावर काम करायला सांगितलेलं असतं. बरोबर. आपला श्वास संथ झाला की आपले विचार कमी होत असतात. श्वास वाढला की विचार वाढत नाहीत, पण आपला श्वास संथ झाला की आपले विचार कमी होत असतात आणि आपले विचार वाढले की आपला श्वास देखील वाढत असतो. बरोबर. मग आता जर मला माझं मन विचाररहित करायचं असेल तर मी काय करणं गरजेचं आहे? काय नाही, मला काम माझ्या श्वासावर करायचं आहे. माझा श्वास संथ होत गेला की माझे विचार आपोआप कमी होत जातात. बरोबर. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमध्ये किंवा मेडिटेशनमध्ये आमच्या कोर्समध्ये आम्ही हेच सगळं शिकवत असतो की तुम्हाला तुमचं मन विचाररहित करायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला मनावर काम नाही करायचं, तुमच्या विचारांवर काम नाही करायचं, काम करायचं श्वासावर. जेव्हा आपण श्वासावर काम करतो आणि श्वास संथ होत जातो तेव्हा त्याच्या बरोबरीनेच विचार देखील कमी कमी होत जातात. बरोबर. आणि मग एक वेळ येते की त्यावेळेला श्वास थांबतो. श्वास थांबले की त्याच्याबरोबर विचार देखील थांबतात. श्वास आणि विचार हे दोन्ही थांबलेली जी अवस्था असते त्या अवस्थेला शून्यावस्था असं म्हणतात. बरोबर. ती जी विचाररहित अवस्था असते मनाची, या मनाच्या विचाररहित अवस्थेलाच शून्यावस्था असं म्हणतात. मागे एका व्हिडिओमध्ये आपण शून्यावस्थेबद्दल सविस्तर जाणून घेतलेलं आहे. ज्यांनी जाणून घेतलेलं नसेल त्यांनी तो व्हिडिओ देखील जरूर पाहावा. त्या व्हिडिओमध्ये शून्यावस्था हा विषय सविस्तरपणे सांगण्यात आलेला आहे. पण जेव्हा आपला श्वास थांबतो तेव्हा आपले विचार थांबतात आणि श्वास आणि विचार दोन्ही थांबलेल्या अवस्थेला शून्यावस्था असं म्हणतात. आता जे लोक साधना करतात, उपासना करतात, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतात, मेडिटेशन करतात, त्यांना असं वाटेल की अरे मग आम्ही एवढे वर्ष करतोय, आम्हाला कधी शून्यावस्थेचा अनुभव नाही आला. का नाही आला? यामागचं मुख्य कारण असं की शून्यावस्था ही झोपेच्या अवस्थेसारखी असते. झोपेच्या अवस्थेसारखी म्हणजे कशी? तर आपण झोपलेलं असताना बाहेर दिवस आहे की रात्र आहे याचं तरी आपल्याला भान असतं. आपण आतमध्ये आहोत की बाहेर आहोत याची तरी आपल्याला जाणीव असते नाही. त्याचबरोबर आपण आहोत,
आपण अस्तित्वात आहोत, हा तरी विचार, ही तरी जाणीव त्यावेळेला आपल्या मनामध्ये जागृत असते का? नाही. आपण जेव्हा 7 तास झोपतो, 8 तास झोपतो, तेव्हा उठल्यानंतर असं वाटत असतं की अरे मी 8 तास कुठे होतो. बरोबर, म्हणजे आपल्याला स्वतःचं देखील अस्तित्व माहीत नसतं. याच्यासारखीच ही शून्यावस्था असते. आता मी जे सांगणार आहे ते लक्षात ठेवा, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जी निद्रावस्था आहे, ज्यामध्ये आपण आपलं स्वतःचं अस्तित्व देखील विसरलेलो असतो, त्याच्यासारखीच शून्यावस्था असते. फरक फक्त हा आहे की ही निद्रावस्था आपण झोपलेलं असताना अचीव केलेली असते, तर शून्यावस्था आपण जागृत असताना अचीव केलेली असते. ही जी निद्रावस्था आहे याला अद्वैत वेदांतमध्ये सुषुप्ती अवस्था असं म्हणण्यात आलेलं आहे. अद्वैत वेदांतमध्ये चेतनेच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या? जागृतावस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुर्यावस्था. बरोबर, या 4 पैकी जी सुषुप्ती अवस्था आहे ती अवस्था हीच आहे की आपण झोपलेलो असताना आपल्याला स्वतःचं भान पण नसतं, आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व देखील जाणवत नसतं. हीच अवस्था जेव्हा आपण जागृतपणे अचीव करतो तेव्हा त्याला शून्यावस्था म्हणजेच सुषुम्ना असं म्हणण्यात येतं. झोपलेलं असताना जर अचीव केलं तर ती झाली सुषुप्ती अवस्था, आणि जागृत असताना जर अचीव केलं तर त्याला म्हणतात सुषुम्ना नाडी. बरोबर, इडा नाडी म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास आत घेणं, पिंगळा नाडी म्हणजे उजव्या नाकपुडीतून श्वास आत घेणं, आणि सुषुम्ना नाडी म्हणजे श्वास थांबणं. श्वास थांबणं याच्यासाठी सुषुम्ना हा शब्द तयार करण्यात आलेला आहे, आणि हा सुषुम्ना शब्द देखील सुषुप्तीवरून निर्माण करण्यात आलेला आहे. सुषुम्ना नाडी हे जे प्रतीक आहे ते श्वास थांबल्याचे प्रतीक आहे. अशी कुठलीही नाडी मानवी शरीरामध्ये अस्तित्वात नाही, अशी कुठलीही चक्र मानवी शरीरामध्ये अस्तित्वात नाहीत. आता ही जी सुषुम्ना नाडी आहे म्हणजेच श्वास थांबल्यामुळे जी शून्यावस्था निर्माण होते, ती जी शून्यावस्था आहे, या शून्यावस्थेमध्येच माणसाचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होत असतात. येते लक्षात? या शून्यावस्थेमध्येच माणसाचे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत असतात, आणि सायकोलॉजिकल पॅटर्न एक्सप्लेन करणारा जो व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ सगळ्यांनी पहा. त्या व्हिडिओमध्ये मी एकदम शेवटी बॉम्ब टाकला होता की या सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्याच 7 सेक्शन्सना 7 चक्र असं कन्सिडर करण्यात आलेलं आहे. बरोबर, म्हणजे सुषुम्ना नाडीसुद्धा सिम्बॉल आहेत आणि 7 चक्रसुद्धा सायकोलॉजिकल पॅटर्नच्या 7 सेक्शनचे हे सिम्बॉल्स आहेत. बरोबर, आता विचार करा की कुंडलिनी जागृती म्हणजे जेव्हा श्वास हा सुषुम्ना नाडीमध्ये एंटर करतो तेव्हा 7 चक्र ॲक्टिवेट व्हायला लागतात. म्हणजे श्वास थांबल्यामुळे आपण ज्या शून्यावस्थेमध्ये जातो त्या शून्यावस्थेमध्ये आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज व्हायला सुरुवात होते. जेव्हा सहस्राचक्र ॲक्टिवेट होतं तेव्हा माणसाला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो. म्हणजे जेव्हा तुमचे सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, जेव्हा मी म्हणजे शरीर आहे हा सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज होतो, तेव्हा तुम्हाला आत्मानुभूतीचा अनुभव येतो. म्हणजे काय, तर आपण म्हणजे एक सूक्ष्म घटक आहोत ज्याचा कधी नाश होणार नाही आहे, नाश या शरीराचा होतो. बरोबर, त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. गाईज, आत्मसाक्षात्कार फक्त आणि फक्त तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपले सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात. सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणजेच संस्कार. बरोबर, ज्या लोकांनी खूप आधी अध्यात्माचा अभ्यास केला असेल त्यांना संस्कार हा शब्द माहिती असेल. संस्कार सगळे नष्ट झाले की आपल्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येत असतो. जोपर्यंत सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न, सगळे संस्कार नष्ट होत नाहीत तोपर्यंत आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊ शकत नाहीत. सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणजे काय, 7 चक्राचा त्याच्याशी काय संबंध, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा. त्यामध्ये मी हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि या मन विचाररहित होण्याला किंवा सगळेचे सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न नष्ट होणं यालाच मनाचा नाश होणं असं म्हणतात. आणि या रेफरन्समध्येच असं म्हटलं जातं की जेव्हा मनाचा नाश होतो तेव्हा आपल्याला आपल्या आतल्या सूक्ष्म घटकाचा अनुभव येत असतो. आता हे जे काही सगळं मी कुंडलिनी जागृती या विषयाबद्दल सांगितलं ते कुठल्याही एका ग्रंथामधून मी मिळवलेलं आहे असं नाही. त्यामध्ये माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देखील आहे, माझे स्वतःचे देखील डॉट्स कनेक्ट करण्याची ॲबिलिटी आहे. बरोबर, सो या सगळ्याच्या बेसवर मी ही सगळी थिअरी निर्माण केलेली आहे. आता याचे रेफरन्सेस मला काही ठिकाणी सापडले.
कुठल्या ठिकाणी सापडले तर आत्ता मी जे पुस्तक दाखवलं हठयोगाचं त्या ठिकाणीच, म्हणजे या पुस्तकामध्येच मला काही असे उतारे सापडलेले आहेत जे याला सपोर्ट करतात. यामध्ये सुद्धा सुषुम्ना हाच शब्द वापरलेला आहे, सुषुम्ना नाडी हाच शब्द यामध्ये वापरलेला आहे. सुषुम्ना नाडीमधून प्राणवायू वाहतो हेच यामध्ये सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे की यात सांगण्यात आलं आहे की सुषुम्ना नाडीमधून प्राणवायू व्हायला असता मनाचा लय होतो. यामध्ये कुठेही 7 चक्रांचा उल्लेख नसल्यामुळे हे लक्षामध्ये येतं की याचा संबंध आपल्या मनाशी आहे, म्हणजे सायकोलॉजिकल पॅटर्नशी आहे. ठीक आहे. सो आता यामध्ये असे काय काय रेफरन्सेस आहेत जे या थेअरीला सपोर्ट करतात ते आधी जाणून घेऊयात. ओके, आता आपल्या रेफरन्सेससाठी सगळ्यात पहिला श्लोक जो आपण इथे घेतलेला आहे त्या श्लोकचा अर्थ असा होतो की प्राणवायू सुषुम्ना नळीद्वारे वाहू लागला की मन शून्य ब्रह्मामध्ये प्रवेश करते. त्यावेळी योगाभ्यासात प्रवीण मनुष्य आपली सर्व कर्मे निर्मूल करतो. ठीक आहे गाईज, आता इथे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. ते म्हणजे प्राणवायू सुषुम्ना नळीद्वारे वाहू लागला की मन शून्य ब्रह्मामध्ये प्रवेश करते. आता शून्य ब्रह्मचा अर्थ काय होतो तर आपण ज्याला शून्यावस्था असं म्हणतो त्यालाच इथे शून्य ब्रह्म असं म्हटलं गेलेलं आहे. शून्य ब्रह्म का तर त्यावेळेला आपल्याला स्वतःला आपण आहोत याची देखील जाणीव नसते. आपण आपलं स्वतःचं अस्तित्व देखील यावेळेला विसरलेलो असतो आणि त्यामुळे शून्यावस्थेला इथे शून्य ब्रह्म असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि गाईज शून्य ब्रह्मामध्ये माणूस तेव्हाच प्रवेश करू शकतो ज्या वेळेला श्वास थांबलेला असतो, कारण श्वास थांबला की त्यावेळेला आपले विचार देखील थांबलेले असतात, बरोबर. आणि त्यामुळे शून्यावस्थेमध्ये माणूस फक्त तेव्हाच प्रवेश करू शकतो जेव्हा आपला श्वास आणि आपले विचार दोन्हीही कमी झालेले असतात, थांबलेले असतात. ह्यालाच त्यांनी इथे सुषुम्ना असं म्हणलेलं आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण सुषुम्नेमध्ये प्रवेश करतो, सुषुम्ना नळीद्वारे जेव्हा प्राणवायू वाहू लागला की मन शून्य ब्रह्मामध्ये प्रवेश करते. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यावेळी योगाभ्यासात प्रवीण मनुष्य आपली सर्व कर्मे निर्मूल करतो. याचा अर्थ असा होतो की शून्यावस्थेमध्ये एंटर केल्यानंतर आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात. अनेक ठिकाणी सायकोलॉजिकल पॅटर्न्स किंवा संस्कारांच्यासाठी कर्म हा शब्द देखील वापरण्यात आलेला आहे. सो त्यावेळी योगाभ्यासात प्रवीण मनुष्य आपली सर्व कर्मे निर्मूल करतो, म्हणजे शून्यावस्थेमध्ये एंटर केलं असता आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात. आता याच्यानंतरचा रेफरन्स असा आहे की चित्ताला समबुद्धी प्राप्त झाली की प्राणवायू सुषुम्ना नळीमध्ये प्रवेश करू शकतो. काहीच इथे सुद्धा चित्ताला समबुद्धी प्राप्त झाली की याचा अर्थ होतो की जेव्हा आपलं मन शांत होतं, जेव्हा आपल्या मनातले विचार कमी कमी व्हायला लागतात तेव्हा प्राणवायू सुषुम्ना नळीमध्ये प्रवेश करू शकतो, म्हणजे तेव्हा आपला श्वास देखील संत व्हायला सुरुवात होते आणि एक वेळ अशी येते की श्वास थांबतो. आता याच्यानंतरचा श्लोक आहे, अभ्यासाने प्राणवायू सुषुम्ना नाडीमध्ये वाहू दिला तर मनोन्मनी अवस्था प्राप्त होते. ठीक आहे. आता इथे सुद्धा मनोन्मनी हा शब्द शून्यावस्थेसाठी वापरण्यात आलेला आहे. सो इथे सुद्धा त्यांनी हेच सांगितलेलं आहे की जेव्हा श्वास थांबतो म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये वाहू दिला जातो तेव्हा मनोन्मनी अवस्था प्राप्त होते, म्हणजे शून्यावस्थेचा अनुभव येतो. आता गाईज इथे जर का नीट विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की आधीच्या श्लोकामध्ये सुद्धा आणि आत्ताच्या श्लोकामध्ये सुद्धा प्राणवायू सुषुम्नामध्ये वाहू लागल्यानंतर आपल्या मनाशी संबंधित काहीतरी गोष्टी घडतात असं सांगण्यात आलेलं आहे. ज्याला त्यांनी मगाशी शून्य ब्रह्म असं म्हणलं होतं, आता त्यांनी मनोन्मनी अवस्था असं म्हणलेलं आहे. म्हणजे इथे कुठेही असं नाही सांगितलेलं की बाबा श्वास जेव्हा सुषुम्नामध्ये वाहू लागतो तेव्हा आपल्या 7 चक्रांशी संबंधित काही गोष्टी घडतात, आपलं हे चक्र ॲक्टिवेट होतं, ते चक्र ॲक्टिवेट होतं, असं कुठेही नाही सांगितलेलं. इथे फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षामध्ये येते, ती म्हणजे की आपला प्राणवायू जेव्हा सुषुम्ना नाडीमध्ये व्हायला सुरुवात होते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. याच्यानंतरचा श्लोक आहे, ज्याने प्राणायामाच्या दीर्घ अभ्यासाने प्राणवायूला नियंत्रणात आणले तो मनाला त्याचप्रमाणे नियंत्रणात आणतो. ज्याने मन जिंकले आहे त्याला प्राणवायूला प्राणायामाच्या सहाय्याने जिंकता येते. ठीक आहे. आता हा बऱ्यापैकी सोपा श्लोक आहे, त्यामुळे इथे याचा अर्थ नाही सांगितला तरी बघणाऱ्या लोकांना याचा अर्थ समजू शकतो. नंतरचा श्लोक आहे, मन व वायू म्हणजेच प्राणवायू हे दोन्ही दूध व पाणी एकत्र केल्यावर ज्याप्रमाणे त्यांची क्रिया आपण पाहतो त्याप्रमाणे हे एकत्र होतात. याच दृष्टीने जेथे वायू असेल तेथे मनाचे अस्तित्व असतेच व जेथे मन असेल तेथे वायूची प्रवृत्ती असणारच. यानंतर वायू व मन यांपैकी एकाचा नाश झाला तर दुसऱ्याचाही नाश होतो, एकाचे कार्य सुरू झाले तर दुसऱ्याचेही कार्य सुरू होते. दोहोंच्या क्रियेमुळे सर्व इंद्रिय क्रियाशील होतात. या दोन्हींवर योग्य नियंत्रण आणले तर मोक्षपदाचा मार्ग प्राप्त होतो.
ज्या स्थितीमध्ये श्वास व उच्छ्वास बंद झाले आहेत, अन्य विषयांची जाणीव नाहीशी झाली आहे, देहाच्या विविध क्रिया तसेच अंतःकरणाच्या भावभावना नाहीशा झाल्या आहेत, अशा प्रकारे स्थिती प्राप्त करून घेणाऱ्या योग्यांचा लय नेहमी यशस्वी होतो. ज्या स्थानी खेचरी मुद्रा असते त्या ठिकाणी पिंगला इडा नाडीमध्ये राहणारा प्राणवायू मध्यभागी असलेल्या सुषुम्ना नाडीतून वाहू लागतो, यात शंका नाही. इडा व पिंगला या नाड्यांमध्ये असणारा प्राणवायू शून्य स्थानी म्हणजे सुषुम्ना नाडीतून वाहू लागतो. ज्याचे मन प्रसन्न आहे असा योगी जागे असलेल्या अवस्थेत झोपल्याप्रमाणे स्वस्थ राहतो, श्वास वा उच्छ्वासाशिवाय राहतो, तो निश्चितपणे मुक्त आहे असे समजावे. सो गाईज, मला हे माहिती आहे की अनेक ऑर्गनायझेशन्स कुंडलिनी जागृती या गोष्टीला सपोर्ट करतात. ठीक आहे, आज नाही म्हणलं तरी भारतामध्ये ही एक $1 मिलियन इंडस्ट्री झालेली आहे असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, कारण 7 चक्रांचा विचार करून एकेका चक्रावर लक्ष केंद्रित करून मेडिटेट करायचं आणि मग त्यानुसार तुम्हाला विशिष्ट फायदे मिळत जातात. गाईज, असं होत नाही. चक्र आणि सुषुम्ना नाडी हे पूर्णपणे सिम्बॉलिकल आहे. आपल्या शरीरामध्ये असं कुठेही 7 चक्र नाही आहेत, ना आपल्या शरीरामध्ये कुठेही सुषुम्ना नाडी आहे. येते लक्षात. श्वास थांबणं, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करताना किंवा मेडिटेशन करताना श्वास थांबणं याचा सिम्बॉल म्हणजे सुषुम्ना नाडी आहे. आमच्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये जेव्हा आम्ही हे सगळं सांगतो तर तेव्हा काही जण आम्हाला हा प्रश्न विचारतात की श्वास थांबल्यानंतर माणूस जिवंत कसा काय राहू शकतो. आपण जेव्हा ग्रॅज्युअली श्वास कमी करत जातो तेव्हा आपला श्वास थांबवू शकतो आणि आपलं शरीर ते स्वीकारू देखील शकतं. आपण जेव्हा ॲब्रप्टली श्वास थांबवत असतो तेव्हा श्वास गुदमरला जातो, तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. येते लक्षात. पण जेव्हा विशिष्ट पद्धतीने श्वास कमी करत नेला जातो तेव्हा श्वास थांबेपर्यंत आपण पोहोचू शकतो. कदाचित त्या काळातल्या लोकांना हे झेपलं नसेल आणि त्यामुळे त्यावेळेला श्वास हा ना इडा नाडीमध्ये आहे ना पिंगळा नाडीमध्ये आहे. मग अशा वेळेला श्वास आहे कुठे, तर श्वास सुषुम्ना नाडीमध्ये आहे असं लोकांना सांगण्यात येतं. येते लक्षात. आणि त्यामुळे त्यावेळेला सुषुम्ना नाडी या संकल्पनेचा उगम करण्यात आला असेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मानवी शरीरामध्ये अशी कुठलीही 7 चक्र नाही आहेत, ना मानवी शरीरामध्ये कुठलीही सुषुम्ना नावाची नाडी आहे. बरोबर. ओके, मग आता हा विषय येतो की मग इतके वर्ष लोक हे का फॉलो करत आहेत. गाईज, एखादी गोष्ट हजारो वर्ष फॉलो केली जाते याचा अर्थ ती बरोबर आहे असं नाही होत. बरोबर. आपल्याकडे विज्ञानाचं युग यायच्या आधीचा एक काळ असा होता की ज्या वेळेला असं समजलं जायचं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय हा समजसुद्धा हजारो वर्ष माणूस बाळगून होता. सो एखादी गोष्ट माणूस हजारो वर्ष फॉलो करतोय म्हणजे ती बरोबर आहे असं नाही. त्याचबरोबर कुंडलिनी जागृती हा विषय भगवद्गीतेमध्ये देखील आहे. याचा अर्थ असा होतो की कुंडलिनी जागृतीचा संबंध आपल्या धर्माशी देखील जोडण्यात आलेला आहे. आणि जेव्हा विषय धर्माचा किंवा श्रद्धेचा येतो तेव्हा त्या बाबतीमध्ये शंका उत्पन्न करायची नसते, त्या बाबतीमध्ये क्वेश्चन करायचा नसतो. असे आपल्यावर या समाजाकडून संस्कार झालेले आहेत आणि त्यामुळे या बाबतीमध्ये कधी कोणी क्वेश्चन केलाच नाही. येते लक्षात. आणि जेव्हा संस्कार हे समाजाकडून निर्माण करण्यात आलेले असतात तेव्हा ते हजारो वर्ष राहू शकतात. बरोबर. सांगायचा मुद्दा हा की कुंडलिनी जागृती हा विषयसुद्धा सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून फॉलो करणं गरजेचं आहे. गाईज, आपल्याला जे दिसतंय तेवढंच दरवेळेला सत्य असेल असं नाही, आपल्याला जे सांगितलं गेलं आहे तेवढंच दरवेळेला सत्य असेल असं नाही. माणसाच्या मनातली जिज्ञासू वृत्ती ही कायम जागृत राहायला हवी आणि तेव्हाच आपल्याला अध्यात्माच्या मागचं रहस्य उलगडण्याची शक्यता असते. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं शेवटी पण सांगतो, 27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा यांचं आगमन होतं आहे आणि त्या प्रित्यर्थ 1 सप्टेंबरपासून जो कोर्स सुरू होतो आहे त्या कोर्सला आपण 50% ऑफची ऑफर लागू केलेली आहे. सो ज्या लोकांना त्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तिथे आपल्या कोर्सची, अकॅडमीची आणि माझी सगळी माहिती उपलब्ध आहे. माहिती वाचा, कोर्सला ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. लक्षात असू देत की 1 सप्टेंबरच्या नंतरचे कोर्सेस किंवा आधीचे कोर्सेस या कोर्सेसना ही ऑफर लागू नाही. केवळ आणि केवळ 1 सप्टेंबरच्या कोर्सलाच ही 50% ऑफची ऑफर लागू करण्यात आलेली आहे. सो हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काहीही कमेंट असतील, काहीही शंका असतील तरी कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्या शंकांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
ओके. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.